तिसऱ्या श्रावणी सोमवारी 2 लाखापेक्षा जास्त भाविक त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी ज्यावेळेला नाशिकहून निघतील त्यावेळेला त्यांना नाशिक त्र्यंबक रस्त्यावरच्या खड्ड्यांमधला अत्यंत वेदनादायक प्रवास करावा लागेल। मी सध्या त्र्यंबक रोडवर उभा आहे आणि या ठिकाणी रस्त्यांशी अक्षरशः चाळणी झाल्याचं दृश्य बघायला मिळत आहे। खरं तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दरम्यानचा 30 किलोमीटरचा हा रस्ता अक्षरशः खड्ड्यांनी भरून गेलेला आहे। या संपूर्ण रस्त्यावर खड्डे कुठे आणि रस्ता कुठे अशी शोधण्याची पाळी आता भाविकांवर येणार आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी या रस्त्यासाठी मंजूर केला गेला। हा रस्ता झाल्यानंतर त्याच्यावर जे खड्डे पडले त्या खड्ड्यांना बुजवण्यासाठी परत वेगळा निधी खर्च केला गेला। मग एवढे कोट्यवधी रुपये खर्च करून त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच्या या खड्ड्यांमधनं जर भाविकांना प्रवास करावा लागत असेल तर मग नेमका अधिकाऱ्यांनी निधी मंजूर तरी कोणासाठी केला असा संतप्त सवाल जो आहे तो आता उपस्थित केला जातोय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांनी हे रस्त्यांचे टेंडर मंजूर केले, खड्ड्यांसाठी निधी मंजूर केला, त्यांची आता उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नाशिककर करू लागलेले आहेत। तिसऱ्या श्रावणी सोमवारी ज्यावेळेला लाखो भाविक नाशिकवरून त्र्यंबकेश्वरसाठी निघतील त्यावेळेला त्यांना हा वेदनादायी प्रवास करावा लागेल आणि त्याच्यासाठी जबाबदार असेल नाशिकचा सार्वजनिक बांधकाम विभाग। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता प्रशासनाच्या पातळीवर खड्डे बुजवण्यासाठी युद्ध पातळीवर तरी प्रयत्न करावेत अशी सर्वसामान्य भाविकांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।